हरि ओम. 16वा अध्याय सुरुवात. हरि ओम. मावळवेत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकासो वंदू आता जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा जेने विवळती ये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देवाहंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा कोटी वेंचुतयाची भ्रमराचा बंदी मोक्षुजयाचा उदयला होय शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेळी बुद्धी बोधो तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवे जो चिरगगन भुवन दिवा जेने पहालिये पहाटे भेदांची चोर वेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे निविवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतू फुनगे दीपले जाळी ती दांगे संसाराची जयाचा रश्मी पुंजू निबरू होता स्वरूप उखरे स्थिरो ये महासिद्धीचा पुरो मृगजळती जो प्रत्यक बोधाची या माथया सोहंतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती मनोनी आद्वय बोध पाटनी तेथ महानंदाची दाटनी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागती किंबहुना ऐसाईसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निज धाम योमीचा राओ उदयलाची उदय जत खेओ फेडी पूर्वादी दिशासी ठाऊ उदो वस्तूचा न दिसणे दिसणे नसी मावळवे दोन्ही झाकिले ते सैंग पालवी
काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि तो अहोरात्राचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे विन सुरवाडू प्रकाशाचा तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमो मनो पुढत पुढती जे बाधका येई तसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीशीलया जाई जे का जो सर्वने निवा जाणिजे मौनाची या मिठी या वाणिजे काहीच न होनी आणि जे आपण पयाजो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्रांचे लेणे हे उपसहावेही मनता उने अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखलिया पडे उचिताचा विसरू मग करो धावे पाहुणे शाकांचा तया तीर्थ शाकुही किर बहुत मनावा तयाचा हर्ष वेगुची तो घ्यावा उजळोनी दिव्य तेजा हाती वाते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणाची के आहे परिसाची येरी माय मनोनी तोसी आगागावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ती गंगा काय म्हणितली परते सर जी भृगूचा कैसा उपकारू की तो मानोनी प्रियोपचारू तोसेची नाशारंग धरू गुरुत्वासी की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथा समोर तिने तया ते परासर मनितले काही देवी भेद बुद्धीची ये तुळे घालोनी सूर्य श्लेष्माचे कांटाळे तुकिला सीते एकी वेळे उपसाही जोजी जी ध्यानाचा डोळा पाहिलासे वेदादी वाचा वानिलासी ते उपसाहिले तयासी ते आम्हाही करी परी मी आजी तुझ्या गुणी लांचावलो अपराधो नगनी भलते करे पर्यार्ध धनी नुठी कदा
मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे वानू लाधलो ते दुने वथावे दैवलो दैवे माझी आ सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्ये पोषली असाधारणे ते तुझे गुणवानने देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ती अवदसाची आगवी फेडिली आजी जे गीता येणे नावे नावानिगी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ती निर्धन आईसे म्हणो ये काही का अंधकाराची आठाया दैवे सूर्यू आलिया तो अंधारुची जगाया प्रकाश नोही जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणुही दशा नधरी तो भावाची सरोवरे नवीची काही तैसा मी गीता वाखानी हेख पुष्पाची तुरंबनी परी समर्थी तू आशिरयानी फेडली ती मनोनी तुझेनी प्रसादे मी गीता पद्ये आगाधे निरोपीन जीविषदे ज्ञान देवो मने तरी अध्यायी 15वा श्री कृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा उगा निला जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सद्वैदे जैसे दोषा अंगलिना आणि कुटस्थू जो अक्षरो दाविला पुरुष प्रकारो तिने उपहिताही आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दांचे करो निमिष दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान ही स्पष्ट चावळला मनोनीये अध्यायी निरुप्य नुरेची काहे आता गुरु शिष्या दोहे स्नेहो लहाना एवं ये विषयी किरा जानते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाली त्या मज पुरुषोत्तमा
ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानाची बहुतेकी वानिली तोशी भरोनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया दृष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा एवढे या लाठेपणाचा उपाव आणू नाहीची मने देव हा सम्यक ज्ञानाचा राव उपाया माझी ऐसे आत्मजिज्ञासू जे होते ते तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाती ओवाळिले जीवे आता वडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे ही घडी प्रेमाईसी मनोनी जिज्ञासूच्या पैकी ज्ञानी प्रतीती होयना जवनिकी तव योगक्षेमो ज्ञानाविखी स्फुरेल चिकी मनोनितेची सम्यक ज्ञान कैसे निहोय स्वाधीन झाली या वृद्धी यत्न घडेल केवी का उपजोची जे न लाहे जे उपजले ही आव्हाट असिये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजते भाव जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिलेला ज्ञानासी सुजन्म जोडे आपुली विश्रांती ही वरी वाढे हे संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवे आणि ज्ञानाचे निकामाकारे जे राग द्वेषासी दे थारे तिये आसुरे ही घोरे करील रूप सहज इष्टानिष्ट करणी दोघींची या कौतुकिनी हे नवमाध्यायी उभारणी केली होती तेत साऊ माघे आवया वाओ तव उडवला न प्रस्ताव तरी तया प्रसंगी आता देव निरूपित असे तया निरूपणाचे निनावे अध्याय पद 16 लावणी पाहता जाणावे मागिलावरी परी हे आसो आता प्रस्तुते ज्ञानाच्या हिता हेते समर्था संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्षु मार्गीची बोळावे
जे मोहरात्रींची धर्म देवे ते आधी तव दैवी संपत्ती ऐका जे तैक एका ते पोकी ऐसे बहुत पदार्थ निके संपादे जती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवे ते तदैव गुणे एकोपजवे झाली मनोनी दैवी संपत्ती श्री भगवान उवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् आता तयाची दैवगुणा माझी धुरीचा बैसना बैसी तया करना अवयायसी तरी न घालो नि महापुरी न घीपी बुडणयाची सियारी का रुगू न गनिजे घरी पथ्याचिया तैसा कर्मा कर्माचिया मोहरा उठूने दोन्ही अहंकारा संसाराचा दरारा सांडणे येणे अथवा ऐक्य भावाचे निपैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भय वार्ता जैसे दवडणे जे पाणी बुडवू ये मिठाती तव मिठची पाणी अति केवी आपण झाले न्याद्वैते नासे भय आगा अभय येणे नावे बोली जेतेही जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे म्हणजे हे ऐस्या चिन्नी जाणीजे तरी जळे ना विजे राखोंडी जैसी का पाळीवा वाढी न मगे अवसे तुटी सांडोनी मागी माझी अति सूक्ष्म अंगी चंद्र जैसा राही ना तरी वारसिया नाही मांडिली ग्रीष्मे नाही सांडिली माझी निज रूपे निवडली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पाची वाढी सांडून रजतमाची कावडी भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठे चित्ती गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभो भलते सनी हनी लाभू न मनी जेवी इवे सत्स्वरूप रुचले पणे वृद्धी जे ऐसे अनन्य होणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी मने केसी हंता आता आत्मलाभाविकी
ज्ञानयोगा माझी की जे आपुली या ठाकी हावे भरे तीथ सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती उतासी जैसी का सुकुळणे आपुली आत्मजा सत्कुळीची दिधली हे आसो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीच या वृत्ती कहोने तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण नाथू आता देहवाचा चित्ती यथा संपन्ने वित्ती वैरी झाली आहे अर्थाती न वंचने जे का पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षू जैसा तैसे मनोनिधन धान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची ये मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जान दान जी मोक्ष निधानाचे अंजना हे असो ऐक चिन्ह दमाचे ते तरी विषेंद्रिया मिळणी करोनी घापे वितोटणी जैसे तोडीजे खड्ग पाणी पार किया तैसा विषय जातांचा वारा वाजो निधीजे इंद्रिय द्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी अंतुला चित्ताची अंगवरी प्रवृत्ती पळपर बाहेरी अंगी सुईजे दहाई द्वारी वैराग्याची श्वासू श्वासाहून बहुवसी वृत्ती आचरी खरपुसी ओ संतिता रात्री दिवसे नारानुक जया पैदमू ऐसा मनिपी तो हा जान स्वरूपी यागार तू ही संक्षेपे सांगो ऐक तरी ब्राह्मण करोनी धुरे स्त्रियादिक पैल मेरी माझारी अधिकारी आपुलालेनी जयाजी सर्वोत्तमा भजनीय देवता धर्म ते केने यथागम विधीय जिजी जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सई सरोभरी निपजे यागो तैसे अधिकार पर्यालोची हे यज्ञ करणे सर्वांची परी विषय विष फळाशीचे नगापे माझी आणि मी करतायसा भाऊ निधीजी देहाची निद्वारी जाऊ ना वेदाज्ञेसी तरी ठाऊ होई जे स्वये अर्जुना एवं यज्ञो सर्वत्र जान साज्ञो
कैवल्य मार्गीचा भेदनू सांगा तिहा आता चेंडवे भूमी हा निजी नव्हे तो हाता निजी की शेती बी विखुरी जे परी पिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर की जे दिविया का शाखा फळे यावया सिंपी जे मूळ हे बहु आसो वारिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहु असा उटी जे प्रीती दैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो हुआवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे तीची द्विजासीची ब्रह्मसूत्र ईरा स्तोत्र का नाम मंत्र अवर्तवने पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्याओ बोलिजे तो हा मनी देव आता तप शब्दाभिप्राऊ ऐक सांगू तरी दाने सर्वस्व देणे वेंचणे ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वये सुकणे इंद्रावणी जेवे नाना धुमाचा अग्नि प्रवेशो कनकी तुकाचा नासू पितृपक्षु पोषिता रासू चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करणे ते वीरा तेची तप अथवा अनारिसी तपाचे रूप जरी असी तरी जाण जेवी दुधी हंसी सुदली चांचू तैसे देह जीवाची मिळणी जो उदय तस्वी पाणी तो विवेकांत करणी जागविजे पाहतात्मयाकडी बुद्धीचा पैसू सांकडी सनिद्र स्वप्न बुडी जागनी जैसी तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्विचू धनुर्धरा आता बाळाच्या इति स्तन्या जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणिमात्री सौजन्य आर्यवती अहिंसा सत्यम क्रोधस त्यागशान्तिरपैशुनम् दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवं ह्रीरचापलम् आणि जगाची सुको देशे शरीर वाचा मानसे राहटी ती अहिंसी रूप जाण आता ती कहोनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ कातीज परिशीतळ शशांकाची शके दाविताची रोगू फेडो आणि जिभे तरे नव्हे कडू
उखदू नाही माघडू उपमा कैची तरी मऊपणे बुबुळे झगडताही परे नाडळे एरवी फोडी कोराळे पाणी जैसी तैसे तोडावया संदेह तीख जैसी का लोह श्राव्यत्वी तरी माधुर्य पायी घाली ऐकोठाता कौतुकी कानाती निगती मुखी जे साचारी वेचेनी बिके ब्रह्म ही भेदे किंबहुना प्रियपणे कोणातीही जकवू नेने यथार्थ तरी खूपने नाही कवना एरवी गोरी किरकाना गोड परिसाचा पाखाळी किळ आगीचे करणे उभड परी जळोते साच कानी लागता मधुर अर्थी विभांडी जिव्हार देवाच्या नवे सुंदर लावची पा परी आहे ती कोपोनी सोप लालनी मऊ जैसी पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येती आता घालिताही पाणी पाशानी न निघे आणि कामथिली आलोनी कांजिने दी त्वचा पायसी हली आही पुढे न करी वसंती ही आंबरे न होती नानारंभेचे निही रूपी सुखी नुटिवेची कंदर्पी का भस्मी वन्नी न उद्दीपी घृती देवीची कुमारू क्रोधी बरे तैसिया मंत्राची बीजाक्षरी तिये निमित्ते ही अपारी मेनलिया वैधातयाही पाया पडता नुटी गतायु पंडू सुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा अक्रोधत्व ऐसी नावते दसी जाणाईसे श्रीनिवासी मनितले तया आता मृत्तिका त्यागी घटू तंतु त्यागी पटू त्यजी जीवी वटू बीज त्यागी का त्यजोनी भिंती मात्र त्यजिजे आगवेची चित्र का निद्रा त्यागी विचित्र स्वप्न जाळ नाना जळ त्यागी तरंग वर्षा त्यागी मेघ त्यजी जती जैसे भोग धन्य त्यागी ईवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही सांडीजे अशेष ही संसार जात तया नाव त्यागू मने तो यज्ञांगू हे मानोनी शुभगु पार्थू पुसी
आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देव म्हणती चांग अवधान दे तरी गिळोनी ज्ञाती ज्ञाता ज्ञानही मागवती हरपे निरोती ती शांती पैगा जैसा प्रळयांबूचा उभडू बुडवोनी विश्वाचा पवाडू होय आपण पेनी बिळू आपणची मग उगम उग सिंधू आनुरेची व्यवहार भेदू परी जलैक्याचा बोधू तोही कवना तैसी ज्ञेया देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे तेची किरीटी शांतीचे रूप आता कदर्थ वेत व्याधी बळी करणाच्या आधी आप परू न शोधी सद्वैतु जैसा का चिखली रुतली गाय धड भाकड न पाही ज्योतियेचे या ग्लानी होय काला भुला नाना बुडतया ते सकरनो न पुसे अंत्यजू का ब्राह्मणो काढो निराखे प्राणो हेची जाणे की मायवनी पापी उघडी केली विपाई ते नेसल्यावी न पाहे शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमदादिकी का प्राक्तही न सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळली जी तया अंगी का पुली देवोनी भली विसरविजती सले सलती अती आगा पुढीलाचा दोखू करोनी आपुलिये दिठीचा चोकू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पुजूनी देऊ पाहिजे पेरो निसेता जाईजे तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुले निगुणे पुढीलाचे उणे फेडोनिया पाहणे तयाकडे वाचोर नविंदी जे वर्मी ना तुडविजे अकर्मी ना बोलविजे नामी सदोषी ती वरी कोणी एके उपायी पडिले ते उभे होया तेची किजे परी गाई नेदावी वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी हे वाचो निदिठी दोषो न घेपी आगा पै शून्याचे लक्षणा अर्जुना हे पुढे जाना मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा आता दयाती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोरा तैसे दुःखिताचे शिनने शिरतास कनवपने उत्तमाधमने विवंचोगा पै जगी जीवनासारखी
वस्तू अंगवरी उपकी परी जाते जीवित राखी तृणाची तैसे पुढिलाची नितापी कळवळली ये कृपी सर्वस्वेसी दिदले ही आपण पे थोडेची गमे निम्न भरली याविने पाणी ढळोची नेने देवी श्रांता तो शोनी जाणे सामोरे पा पै पायी काटाने हटी तव व्यथा जीवी उमटी तैसा पोळे संकटी पुढिला चेनी कुंडली कवरली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय।